नमस्कार मित्रांनो, फंक्शन बाय फंक्शन किंवा त्याला आपण चेन रूल म्हणतो त्याच्या आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण आजच्या लेक्चरला बघणार आहोत. ही एक्झाम्पल NCERT बेस आणि आपल्या स्टेट बोर्डच्या आणि डिप्लोमाच्या सुद्धा बेसिसवरची एक्झाम्पल घेतलेले आहे सगळे. तर बघा आजचं एक्झाम्पल पहिलं y इज इक्वल टू e⁻x डिवाइड बाय sin x फाइंड dy बाय dx. सोल्युशन लेट y इज इक्वल टू e⁻x डिवाइड बाय sin x. Differentiate with respect to x, we get आपल्याला माहिती आहे आपण हे एक्झाम्पल भागाकाराचा वापर करून सुद्धा सोडवू शकतो. त्याचबरोबर काय घेऊ शकतो, लॉग घेऊन सुद्धा सोडवू शकतो. बघा आपण समजा इथं आपण लॉग घेऊन बघू किंवा साध्या सिम्पली मेथडनं आपल्या आहे ते रेग्युलरच्या मेथडने सोडवू. काय होणार मग, डिवाइड एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डिवाइड एक्स ऑफ होल टर्म. डिवाइड एक्स तसाच भागाचा नियम काय सांगतो, छेदातल्या टर्मचा स्क्वेअर करा. हीच टर्म पुढं साइन एक्स पुढं डिवाइड एक्स ऑफ कोण राहिलेले, कोणाच राहिले वरच्याच e⁻x. भागाकार म्हटलं की वजाबाकी डेरिव्हेटिव्ह कोणाच घेतलं e⁻x तसंच ठेवा. राहिले कोणाचं पहिल्याचं म्हणून डिवाइड एक्स ऑफ साइन एक्स. डिवाइड एक्स तसंच साइन एक्स तसाच येईल तुमचा. डिवाइड एक्स ऑफ e⁻x किती असतो, e⁻x असतो. याची व्हॅल्यू e⁻x मायनस तसाच e⁻x तसाच डिवाइड एक्स ऑफ साइन एक्स. साइन एक्स डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स हे येईल तुमचं कॉस एक्स. छेदामध्ये टर्म साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर तशीच. डिवाइड एक्स दोघांच्यामधून e⁻x कॉमन घ्या, आत राहिला काय साइन एक्स मायनस कॉस एक्स डिवायडेड बाय साइन एक्सचा स्क्वेअर. ॲक्च्युली एक्झाम्पल आहे ते भागाकाराचा रूल किंवा आपण त्याला लॉगॅरिथमिक मेथडने घेऊन सोडवू शकतो. पण आता आले इथं फंक्शन बाय फंक्शनमध्ये तर असू दे, फक्त ती लक्षात ठेवा मेथड कशी आहे. दिले एक्झाम्पल काय घेतलं असं लिहून घेतलं, डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट काय डिवाइड एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डिवाइड एक्स ऑफ ही सगळी टर्म. भागाकाराचा नियम काय सांगतो, छेदा टर्मचा स्क्वेअर केला तीच टर्म पुढं म्हणून साइन एक्स पुढं आला. आता साइन एक्स घेतलं म्हणजे राहिला कुठला e⁻x तिचं डेरिव्हेटिव्ह म्हणून डिवाइड एक्स ऑफ e⁻x. दोन संख्येचा भागाकार म्हटलं वजाबाकी घेतली. ज्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलंय ते तसंच ठेवायचं, e⁻x तसाच ठेवला. राहिले कुणाचं पहिल्याच म्हणून डिवाइड एक्स ऑफ साइन एक्स. बाकी टर्म आहे अशी. साइन एक्स तसाच डिवाइड एक्स ऑफ e⁻x म्हणजेच e⁻x इथं टाकला e⁻x मायनस तसाच e⁻x तसाच डिवाइड एक्स ऑफ साइन एक्स म्हणजेच कॉस एक्स इथं टाकला कॉस एक्स. दोघांच्या मध्ये e⁻x कॉमन आहे, कॉमन घेतला, आतमध्ये राहिला साइन एक्स मायनस कॉस एक्स. छेदाल टर्म तशीच. हे झालं तुमचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल y इज इक्वल टू e⁻ sin इनवर्स x फाइंड dy बाय dx. सुरुवातीला डिवाइड एक्स ऑफ साइन इनवर्स x डेरिव्हेटिव्ह किती असते हा फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे. तर 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर हे झालं तुमचं साइन इनवर्स x डेरिव्हेटिव्ह. कॉस इनवर्स x असतं इथं फक्त मायनस घ्यायचं होतं. मग ठीक आहे, चला दिलं एक्झाम्पल लिहून घ्या. लेट y इज इक्वल टू e⁻ sin इनवर्स x डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x वी गेट काय होईल मग, डिवाइड एक्स ऑफ y इज इक्वल टू डिवाइड एक्स ऑफ होल टर्म e⁻ sin इनवर्स x. आता डिवाइड एक्स ऑफ y म्हणजेच डिवाइड बाय x म्हणतो त्याला आपण. डिवाइड एक्स ऑफ e⁻x हे पण डेरिव्हेटिव्ह तुम्हाला इथं माहीत पाहिजे. पहिलं फंक्शन कुठला इथं e⁻x आहे, e⁻x डेरिव्हेटिव्ह e⁻x हा फॉर्म्युला इथं पहिला वापर करा. म्हणजे e⁻ sin इनवर्स x डेरिव्हेटिव्ह सुद्धा e⁻ sin इनवर्स x असेल. पण इथं एक्स रचून कोणाला साइन इनवर्स एक्स आलाय म्हणून त्याचं परत डेरिव्हेटिव्ह घालावं तुम्हाला डिवाइड एक्स ऑफ साइन इनवर्स एक्स. मग e⁻ sin इनवर्स एक्स तसाच राहिला, त्यामध्ये काही चेंज नाही होणार. डिवाइड एक्स ऑफ साइन इनवर्स एक्स किती आहे, √1 मायनस एक्स स्क्वेअर. आणि कसं तुमचं स्टँडर्ड व्हॅल्यू आहे, स्टँडर्ड व्हॅल्यूचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहीत असलं की पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यायची काही गरज नसते. त्यामुळे डिवाइड एक्स ऑफ साइन इनवर्स एक्स किती आला 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू ही टर्म वरती गुणा करायचं e⁻ sin इनवर्स एक्स छेदात औषध घेतला, छेदात टर्म आहे अशी 1 मायनस एक्स स्क्वेअर. इथं पहिलं फंक्शन e⁻x आहे, दुसरं साइन इनवर्स एक्स आहे म्हणून इथं आपण चेन बाय चेन फंक्शन बाय फंक्शन त्याला वापरलं म्हणून त्याला आपण चेन रूल सुद्धा असं म्हणतो. आता लक्षात ठेवा, आता जर एखादा कोणता नवीन विद्यार्थी असेल आणि तो जर हा जर
म्हणजे जो काय आपण पॉईंट शिकवायला लागलो असा अचानक जर व्हिडिओ काढला तर त्याला समजणार नाही. त्याने काय करा, सुरुवातीचं फंक्शन बाय फंक्शन जिथून सुरुवात झाल्या तिथून व्हिडिओ बघत जावा, तुमच्याही लक्षात येत जाईल. बघा मी सांगतो एक्झाम्पल कसं आहे. दिलं एक्झाम्पल आहे लिहून घेतलं. सगळे एक्झाम्पल NCERT आणि स्टेट बोर्ड बेसवरती डिपेंड आहेत. दिलं एक्झाम्पल लिहून घेतलं, डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट एक्स वी गेट काय होईल, dy/x ऑफ y इज इक्वल टू, इकडे dy/x ऑफ x डिटेल, dy/x ऑफ y म्हणजे dy/x म्हणते त्याला इज इक्वल टू. आता e⁻x डेरिव्हेटिव्ह काय असते, e⁻x हा फॉर्म्युल्याच्यावरती अप्लाय करा, म्हणून e⁻sin इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह सुद्धा e⁻sin इन्व्हर्स xच. पण इथे x असतं तर आपण इथं थांबलो असतो, x सोडून वेगळा आला आहे म्हणजे वेगळा कोण आला आहे, sin इन्व्हर्स x म्हणजे डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. e⁻sin इन्व्हर्स x तसाच, dy/x ऑफ sin इन्व्हर्स x म्हणजेच काय तुमचा 1/√1 - x², इथे टाकला. e⁻sin इन्व्हर्स x × 1 म्हणजे e⁻sin इन्व्हर्स x, छेदात काय गुणाकार असल्यामुळे छेदात गेलं, √1 - x². ही एक्झाम्पल तुम्ही जशी जास्त सोडवत जाशील तशी तुम्ही हे आन्सर डायरेक्ट देऊ शकता. ही तुम्ही मधल्या स्टेप आहेत ते तुम्ही डायरेक्ट काय करू शकता, तोंडी करू शकता आणि फायनल आन्सर येऊ शकते. पण कधी पॉसिबल आहे तर एक्झाम्पलचा सराव केला तर आणि फॉर्म्युलेज वगैरे सगळे पाठ केले तर, हे लक्षात ठेवा. चला आता नेक्स्ट एक्झाम्पल, y इज इक्वल टू लॉग cos e⁻x फाइंड dy/x. इथं लॉगचं डेरिव्हेटिव्ह माहीत पाहिजे, cos x चं डेरिव्हेटिव्ह माहीत पाहिजे, e⁻x चं डेरिव्हेटिव्ह पाहिजे. म्हणजे इथं 3 फंक्शन दिलेत म्हणून आपण त्याला फंक्शन बाय फंक्शन किंवा त्याला एक्सटेंड करून काय म्हटलं पुढे चेन रूल असं म्हटलं. मग तुम्हाला कुठले डेरिव्हेटिव्ह माहीत पाहिजे, 3 डेरिव्हेटिव्हमध्ये माहीत पाहिजे. dy/x ऑफ log x इथे असतो 1/x असतो, तसं dy/x ऑफ cos x -sin x असतो. आणि कुठला डेरिव्हेटिव्ह माहीत पाहिजे, dy/x ऑफ e⁻x हा तुमचा e⁻x असतो. या 3 फंक्शनचा वापर करून हे गणित काय केले, तयार केले. सोडवायची पद्धत कशी बघा, माहिती आहे सेमच. लेट y इज इक्वल टू लॉग ऑफ cos e⁻x, डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x, वी गेट काय होईल, मग दोन्ही बाजूला dy/x द्या, इकडे dy/x ऑफ y, इकडे dy/x ऑफ x सगळी टर्म काय आहे, लॉग ऑफ cos e⁻x. मग dy/x ऑफ y म्हणजे त्याला आपण dy/dx असं म्हणतो, इज इक्वल टू लॉग cos e⁻x करायचं. लॉगच्या पुढचं सगळं x समजायचं, log x चं डेरिव्हेटिव्ह 1/x, लॉगच्या पुढचं सगळं 1 जाते, तसं लॉगच्या पुढचं कुठं जाईल, छेदात जाईल, 1/cos e⁻x. हे x आहे का नाही, काय आले cos e⁻x म्हणून त्याचं परत डेरिव्हेटिव्ह dy/x ऑफ cos e⁻x गुणाकार आहे. आता ही टर्म शेवट पण अशीच लिहायचं cos e⁻x, त्यामध्ये काही चेंज नाही. dy/x ऑफ cos x चं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती पाहिजे काय, -sin x, ह्याच्यावरती अप्लाय करा. cos चं डेरिव्हेटिव्ह -sin x म्हणजे कोण आहे इथं, e⁻x आहे. इथे x असतं तर आपण -sin x करून उत्तर थांबलं असतं, x पेक्षा वेगळा कोण आला इथं, e⁻x म्हणून त्याचं गुणाकारात परत डेरिव्हेटिव्ह dy/x ऑफ e⁻x. काय बघा सगळ्यांच्या मध्ये वरती गुणाकार आहे, मग हा -sin e⁻x लिहून घ्या वरती, छेदात cos e⁻x तसाच लिहिला मी, हा cos e⁻x तसाच, हा -sin e⁻x घेतला इंटू dy/x ऑफ e⁻x डेरिव्हेटिव्ह e⁻x. मग आपल्याला फॉर्म्युला आहे sin x डिवाइड बाय cos x, काय असतो, sin x डिवाइड बाय cos x. आता इथं काय केलं बघा, tan x जागी इथं काय टाकलंय त्यांनी, e⁻x sin e⁻x होऊ शकतो x च्या जागी, आणि cos e⁻x x च्या जागी टाकला म्हणजे याच्या जागी आपण डायरेक्ट काय घेऊ शकतो, तर tan e⁻x घेऊ शकतो. म्हणून -tan e⁻x इंटू e⁻x इथला, हे झालं काय याचं फायनल आन्सर. बघा काय केलं, लॉग कॉस आणि e⁻x ही 3 फंक्शन आहेत, त्या 3चं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहीत पाहिजे. dy/x ऑफ log x म्हणजे 1/x, dy/x cos x म्हणजे -sin x, आणि dy/x ऑफ e⁻x म्हणजे e⁻x. हे 3 जर माहीत असतील तर तुम्ही आन्सर व्यवस्थित सोडवू शकता. दिलं एक्झाम्पल आहे लिहून घेतलं, लेट y इज इक्वल लॉग cos e⁻x, डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x, वी गेट काय होईल, दोन्ही बाजूला dy/x घ्यायचं आहे, dy/x ऑफ y इज इक्वल dy/x ऑफ ही सगळी टर्म, dy/x ऑफ y म्हणजे dy/x इज इक्वल टू लॉग cos e⁻x आहे, log x चं डेरिव्हेटिव्ह 1/x, लॉगच्या पुढचं छेदात जाते म्हणजे लॉगच्या पुढचं सगळं छेदात जाईल म्हणून 1/cos x, cos e⁻x येईल. पण हे कधी पॉसिबल आहे, जर x असेल तर x सोडून कोण वेगळा आला, हे सगळं आला आहे म्हणून त्याचं परत डेरिव्हेटिव्ह, म्हणून dy/x ऑफ cos e⁻x ते गुणाकारात घेतो आपण. म्हणजे इथं काय असतो, ते घेताना पुढची संख्या जी काढणार डेरिव्हेटिव्ह आपण गुणाकारात घ्यायची असते, म्हणून dy/x ऑफ cos e⁻x. आता 1/cos e⁻x तसाच इंटू तसाच dy/x ऑफ cos x काय असते, -sin x, म्हणून इथं cos काय येणार, -sin होणार, e⁻x म्हणजे इथला x म्हणजे इथला e⁻x आहे. पण हे कधी पॉसिबल आहे, जर sin x असतं तर आपली इथं उत्तर थांबलं असतं.
एक्स सोडून कोण वेगळा आला परत ई रेस टू एक्स, म्हणून परत त्या ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं गुणाकार डी बाय एक्स ऑफ ई रेस टू एक्स. मायनस साइन ई रेस टू एक्स इंटू 1 म्हणजेच मायनस साइन ई रेस टू एक्स तसाच, छेदातला कॉस ई रेस टू एक्स तसाच, इंटू डी बाय एक्स ऑफ ई रेस टू एक्स. ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स, म्हणजे ह्याच्याचा काय ना मी ई रेस टू एक्स टाकला. मग साइन अपॉन कॉस, साइन एक्स अपॉन कॉस एक्स म्हणजे आपल्याला टॅन एक्स म्हणतो. आता इथे एक्सच्या जागी काय आहे ई रेस टू एक्स आहे, म्हणून टॅन साइन ई रेस टू एक्स डिवाइड बाय कॉस ई रेस टू एक्स होणार, म्हणजे हा काढा तुमचा टॅन ई रेस टू एक्स. म्हणून ह्याच्यात काय आलं टॅन ई रेस टू एक्स आला, हा मायनस पुढे दिला, इथला ई रेस टू एक्स तसाच. दिस इज युअर फायनल आन्सर. सो नेक्स्ट एक्झाम्पल y इज इक्वल टू ई रेस टू एक्स क्यूब फाइंड dy बाय dx. दिलं एक्झाम्पल आहे असं लिहून घेतलं, लेट y इज इक्वल टू ई रेस टू एक्स क्यूब, डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता इथं बघा दोन फंक्शन आहेत, कुठली कुठली वापरले तिथं डी बाय एक्स ऑफ ई रेस टू एक्स म्हणजे ई रेस टू एक्स असतो, आणि दुसरं कुठलं वापरले डी बाय एक्स ऑफ एक्स रेस टू एन एक वापरलं एन एक्स एन मायनस वन. ही दोन फॉर्म्युले जर तुम्हाला माहीत असतील तर ह्या दोन फॉर्म्युलेचा वापर करून फंक्शन तयार केले ते आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. मग डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे काय करणार, दोन्ही बाजूला डी बाय एक्स घेणार, डी बाय एक्स ऑफ ही सगळी टर्म, डी बाय एक्स ऑफ आहे म्हणजेच डी वाय बाय एक्स इज इक्वल टू, आता ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असते तर ई रेस टू एक्स असते, म्हणजे आहे ती टर्म म्हणून ई रेस टू एक्स क्यूब येईल. पण हे कधी घ्यायचं आहे फक्त ई रेस टू एक्स असेल तर, इथं कोण वेगळा आला आहे एक्स क्यूब आला आहे म्हणून त्याचं परत डेरिव्हेटिव्ह डी बाय एक्स ऑफ एक्स क्यूब. ते घेताना कशात घेतो आपण गुणाकारात घेतो. मग डी बाय एक्स ऑफ एक्स क्यूब झाला की तुमचा आन्सर झालं. आपल्याला काढायचं काय डी बाय एक्स ऑफ एक्स क्यूब काढायचं. इथे एक्स आहे इथे एक्स आहे इथे एन आहे इथे 3 आहे, कंपेअरिंग करा म्हणजे यांच्या वेळी तुम्हाला 3 मिळाली. इथला एक्स म्हणजे इथला एक्सच आहे, काय त्यामध्ये चेंज नाही. फक्त स्वतः किमती टाका, यांच्या जागी 3 टाकणार, इथली 3 एक्स आहे तर एक्स तसाच एन मायनस 1 3 मायनस 1 3 तसाच एक्स तसाच 3 मायनस 1 म्हणजेच 2, म्हणजे डी बाय एक्स ऑफ एक्स क्यूब किती मिळालं तुम्हाला 3x क्यूब. इथे व्हॅल्यू टाका डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स क्यूब तसाच इंटू डी बाय एक्स ऑफ एक्स क्यूब किती आहे 3x स्क्वेअर, म्हणून डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय फायनली 3 पुढे आला 3x स्क्वेअर ई रेस टू एक्स क्यूब. दिस इज युअर फायनल आन्सर. कसं आलं बघा, एक्झाममध्ये दिले y इज इक्वल टू ई रेस टू एक्स क्यूब, म्हणजे इथं दोन फंक्शन आहेत, एक म्हणजे ई रेस टू एक्स वापरायचं आणि दुसरं कुठला एक्स रेस टू एन. हे दोन फंक्शन तुम्हाला माहीत पाहिजे. डेरिव्हेटिव्ह काय असते डी बाय एक्स ऑफ ई रेस टू एक्स म्हणजे ई रेस टू एक्स आणि डी बाय एक्स ऑफ एक्स रेस टू एन म्हणजे एन एक्स एन मायनस 1. हे दोन फॉर्म्युले इथं वापर करायचे. तिथं दिलं एक्झाम्पल असं घेतलं, डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स विकेट काय होईल, मग दोन्ही बाजू डी बाय एक्स घ्या, डी बाय एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय एक्स ऑफ ही सगळी टर्म, डी बाय एक्स ऑफ वाय म्हणजे डी वाय बाय एक्स होईल इज इक्वल टू. आता ई रेस टू एक्स क्यूब, ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स म्हणजे इथे एक्स म्हणजे कोण आहे एक्स क्यूब म्हणजे आय एस लिहायचं, ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स आय एस लिहायचं म्हणजे ई रेस टू एक्स क्यूब येईल. पण इथं एक्स नसून वेगळा आला आहे, कोण वेगळा आला त्याचं परत डेरिव्हेटिव्ह, म्हणून डी बाय एक्स वेगळा कोण एक्स क्यूब तिथं टाकला एक्स क्यूब, डी बाय एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स क्यूब तसंच लिहायचं. डी बाय एक्स ऑफ एक्स क्यूब किती काढला आहे आपण बघा इथं ह्या फॉर्म्युल्याचा वापर करू, एक्स रेस टू एनचा. इथे एक्स आहे इथे एक्स आहे इथं एन आहे इथं 3 आहे म्हणजे यांची व्हॅल्यू झाली 3. इथं सूत्रात टाका 3 इथं टाकला इथे 3 एक्स तसाच एन मायनस 1 3 मायनस 1 3 तसाच एक्स तसाच 3 मायनस 1 म्हणजे 2 3x स्क्वेअर म्हणजे याची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 3x स्क्वेअर. आता यांच्यामध्ये गुणाकार आहे 3 पुढे घ्या 3x स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स क्यूब ही झालं याचं फायनल आन्सर. ओके सो नेक्स्ट एक्झाम्पल y इज इक्वल टू साइन इंटू ब्रॅकेट टॅन इनवर्स ई रेस टू मायनस एक्स फाइंड डी वाय बाय एक्स. आता इथे किती फंक्शन बघा, साइन एक आहे टॅन इनवर्स पण आहे आणि ई रेस टू मायनस एक्स आहे. म्हणजे तुम्हाला इथे 3 फंक्शन दिले आहेत, कुठली कुठली डी वाय एक्स ऑफ टॅन इनवर्स एक्स, टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. दुसरा आहे सायन्सचं, सर डी वाय एक्स ऑफ साइन काय असतो तुमचा साइन एक्स असतो तुमचा कॉस एक्स आणि कोण आहे ई रेस टू मायनस एक्स म्हणजे ई रेस टू एक्स एक आहे. असे 3 फंक्शन दिलेत, त्या 3 फंक्शनपासून एक गणित तयार केल्याचं आपल्याला सोल्युशन घ्यायचं आहे, डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. दिलं एक्झाम्पल काय करतो लिहून घेतो लेट वाय म्हणून आहे असं साइन ऑफ टॅन इनवर्स ई रेस टू मायनस एक्स, डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय मग दोन मला डी बाय एक्स द्या, डी बाय एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय एक्स ऑफ ही सगळी टर्म काय साइन ऑफ ब्रॅकेट घातला मोठा मी टॅन इनवर्स ई रेस टू मायनस एक्स. डी बाय एक्स ऑफ वाय म्हणजेच डी वाय बाय एक्स, त्यामध्ये काही चेंज होणार नाही.
आता डी बाय एक्स ऑफ साइन इंटू ब्रॅकेट टॅन इनवर्स ई रेस टू मायनस एक्स आहे. साईनचं डेरिव्हेटिव्ह काय असते कॉस. साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस म्हणजे या साईनच्या जागी मी काय टाकणार कॉस टाकणार. कॉस एक्स म्हणजे हे सगळं पुढचं कॉस एक्स म्हणजे हे सगळंच टॅन इनवर्स ई रेस टू मायनस एक्स. ही एक्स आहे का ना एक्स सोडून वेगळा आहे म्हणून त्याचं परत डेरिव्हेटिव्ह गुणाकारात मग डी बाय एक्स ऑफ टॅन इनवर्स ई रेस टू मायनस एक्स तुम्हाला घ्यावं लागेल. मग ही तर मग अशी खाली लिहिली जायची परत कॉस ऑफ टॅन इनवर्स ई रेस टू मायनस एक्स. तसंच आता बघा डी बाय एक्स ऑफ टॅन इनवर्स इंटू ई रेस टू मायनस एक्स दोघांच्या मध्ये गुणाकार आहे. गुणाकाराचं नेम इथं वापरायचं आहे. त्याआधी टॅन इनवर्स फंक्शन इथं एकच आहे फक्त टॅन इनवर्स एक्स इथं गुणाकाराचं नेम वापरायचं नाही कारण टॅनला पुढे थिटा म्हणजेच ई रेस टू मायनस एक्स आहे. म्हणजे फक्त तुम्हाला टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह माहीत असलं पाहिजे. टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. इथं घेतो मग आम्ही डी बाय एक्स ऑफ टॅन इनवर्स ई रेस टू मायनस एक्स मला फाइंड आउट करायचं आहे. टॅन इनवर्स ई रेस टू मायनस एक्स फाइंड आउट करायचा. टॅनचा थिटा एक्स आहे. इथं टॅन आणि ई रेस टू एक्स दोन पद नाहीत लक्षात घ्या. टॅनचं पुढं थिटा एक्स आहे. टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असते 1/1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणून 1/1 प्लस एक्सचा स्क्वेअर. एक्स कोण म्हणजे तुमचा इथं ई रेस टू मायनस एक्स त्याचा स्क्वेअर होईल. ई रेस टू मायनस एक्सचा काय होईल इथं स्क्वेअर होईल. पण ही कधी पॉसिबल आहे जर एक्स असेल तर. एक्स नाही तर कोणा ई रेस टू मायनस एक्स म्हणून याचं परत डेरिव्हेटिव्ह डी बाय एक्स ऑफ ई रेस टू मायनस एक्स. याचं काय मिळालं तुम्हाला डी बाय एक्स ऑफ टॅन इनवर्स ई रेस टू मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मिळालं तुम्हाला एवढं. तिथं लिहिलं बघा मी काय डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू मायनस एक्स डिवायडेड बाय 1 प्लस ई रेस टू मायनस एक्सचा स्क्वेअर. मायनस एक्सचा स्क्वेअर म्हणजे कसं लिहिणार बघा आपण आता ई रेस टू मायनस एक्स आहे त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे ई रेस टू मायनस ही टर्म किती वेळा याची 2 वेळा ई रेस टू किंवा सर तुम्हाला घातांकाचा नियम माहिती आहे 2 काय होते तो मल्टिप्लाय होतो. ई रेस टू मायनस एक्सचा स्क्वेअर म्हणजेच ई रेस टू मायनस 2x. इथं गुणलं फक्त 2x एम एन झालं. हा रोल इथं वापरायचा म्हणून ई रेस टू मायनस एक्सचा स्क्वेअर काय घेणार मी डायरेक्ट ई रेस टू मायनस 2x ब्रॅकेट पूर्ण. आता फक्त आपला डी बाय एक्स ऑफ ई रेस टू मायनस एक्स फाइंड आउट केला की याचा आन्सर निघून जाईल. मग काय करणार तुम्ही डी बाय एक्स ऑफ ई रेस टू मायनस एक्स काढायचं आहे. मग ई रेस टू मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असते ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स. इथं कुणाला घ्यायचं तुम्हाला डी बाय एक्स ऑफ ई रेस टू मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह. सरळ लक्षात ठेवा मायनस ई रेस टू मायनस डेरिव्हेटिव्ह ई रेस टू मायनस एक्सच असते आणि इथं फक्त मायनस येते. जसा ई रेस टू एक्सचा फॉर्म्युला आहे तसा ई रेस टू मायनस एक्सचा फॉर्म्युला आहे मायनस ई रेस टू मायनस एक्स. डायरेक्ट तोंड पाठ करून ठेवा मायनस ई रेस टू मायनस एक्स म्हणजे याच्या जागी मी काय टाकू शकतो डायरेक्ट कॉस टॅन इनवर्स ई रेस टू मायनस एक्स ब्रॅकेटमध्ये डिवाइड एक्स ऑफ ई रेस टू मायनस एक्स म्हणजेच मायनस ई रेस टू मायनस एक्स डिवायडेड बाय छेदात टर्म आहे 1 प्लस ई रेस टू मायनस 2x. दिस इज आवर फायनल आन्सर. कसं आलं मग हे सांगतो बघा परत तुम्हाला डी वाय बाय डी एक्स. बघा दिलेलं एक्झाम्पल आहे असं लिहून घेतलं. डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्स डिफरन्शिएटला काय होणार दोन्ही बाजूला डी बाय एक्स घ्या दोन्ही बाजूला डी बाय एक्स घ्या वाय तसंच घ्या हे सगळे एक्झाम्पल घ्या. मग साईनचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स म्हणून साईनच्या जागी पुढे डेरिव्हेटिव्ह काय त्याचं कॉस एक्स येईल. एक्स म्हणजे सगळं ही सगळं कॉस एक्स आणि एक्स आहे का ना एक्स सोडून वेगळा आले म्हणजे वेगळ्याचं परत डेरिव्हेटिव्ह गुणाकारात मग गुणिले केला डी बाय एक्स ऑफ ही सगळं टॅन इनवर्स ई रेस टू मायनस एक्स. आता ही टर्म शेवट पण नाशिक लिहायची यामध्ये काय बदल करत बसा नाही तिथलं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे ब्रॅकेट करून घ्या. टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असते 1/1 प्लस एक्स स्क्वेअर असतो. आता हे जर डेरिव्हेटिव्ह आहे डी बाय एक्स ऑफ टॅन इनवर्स ई रेस टू मायनस एक्स मी इथं काढून दाखवलं बघा इथे घेतलं बरोबर. टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर त्यामुळे ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय असणार 1/1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे कोण आहे इथं ई रेस टू मायनस एक्स आहे. ई रेस टू मायनस एक्सचा स्क्वेअर इथं एक्स आहे का नाही एक्स सोडून कोण आला वेगळा ई रेस टू मायनस एक्स म्हणजे वेगळ्याच डेरिव्हेटिव्ह गुणाकार घ्यायचं डी बाय एक्स ऑफ ई रेस टू मायनस एक्स. आता डी बाय एक्स ऑफ टॅन इनवर्स ई रेस टू मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह इथं जी व्हॅल्यू आहे इथं टाकली मी इथं टाकली ह्या ब्रॅकेटमध्ये टाकली काय आली ती डी बाय एक्स ऑफ ई रेस टू मायनस एक्स डिवायडेड बाय 1 प्लस ई रेस टू मायनस एक्सचा स्क्वेअर इथं टाकलं बघा ते. आता 1 प्लस ई रेस टू मायनस एक्सचा स्क्वेअर एम एन घातांकाचा एम एन म्हणजे गुणाकार होतो म्हणून 2x होईल इथं म्हणून ई रेस टू मायनस 2x झाला इथं करून दाखवली बघा मी. ई रेस टू मायनस एक्सचा स्क्वेअर म्हणजे यांचा दोघांचा गुणाकार होतो घातांकाचा नियम आहे म्हणून इथं आलं 2x ई रेस टू मायनस 2x म्हणून मी डायरेक्ट याच्या जागी इथं डायरेक्ट ए रेस टू मायनस 2x टाकला. वरच्या आता ब्रॅकेट काढून घेतला छेदात तर मग लिहिली फक्त आता डी बाय एक्स ऑफ ई रेस टू मायनस एक्स तुम्हाला माहीत पाहिजे मग त्याचं फक्त काढून दाखवलं मी तुम्हाला. डी बाय एक्स ऑफ ई रेस टू मायनस एक्स किती असतो मायनस ई रेस टू मायनस एक्स असतो. ही उचला आणि इथं टाका याच्या जागी. फायनल आन्सर काय आला डी बाय एक्स इज इक्वल टू
कॉस टॅन इनवर्स ई रेस टू मायनस एक तसाच ब्रॅकेटमध्ये मायनस ई रेस टू मायनस एक डिवाइड बाय 1 प्लस ई रेस टू मायनस 2x यांच्यामध्ये गुणाकार आहे ह्या मायनस साईन तुम्ही इथं पुढे घेऊ शकता. म्हणून डिवाइड काय येईल तुमचं फायनली डिवाइड एक्स इज इक्वल टू मायनस साईन पुढे घेतला कॉस ऑफ टॅन इनवर्स ई रेस टू मायनस एक्स दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ई रेस टू मायनस एक्स 1 प्लस ई रेस टू मायनस 2x हे झालं तुमचं फायनल आन्सर. चला नेक्स्ट एक्झाम्पल y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ई रेस टू रूट एक्स फाइंड डी ऑफ एक्स. इथं स्क्वेअर रूट एक फंक्शन आहे ई रेस टू एक्स फंक्शन आहे दोन फंक्शन आहेत इथं. बघा दिलेलं मी ॲस लिहून घेतलं लेट y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ई रेस टू रूट एक्स. y तसंच ठेवायचं. स्क्वेअर रूटचा अर्थ काय असतो एखाद्या संख्येचा स्क्वेअर रूट म्हणजे आपण काय करतो आतल्या संख्या जी कोण असेल एक्स त्याचा काय असतो 1/2. तसं हे काय करा इथे वरती अप्लाय करा. आपली ही जी स्क्वेअर रूट आहे त्या जागी आपण काय घेऊ शकतो डायरेक्ट आतली टर्म तशीच या स्क्वेअर रूटच्या जागी आपण डायरेक्ट 1/2 घेऊ शकतो. म्हणजे ह्या फॉर्ममध्ये लिहिलं म्हणजे आपल्याला सोडवायला सोपंच आहे. आता इथं हा एक्स झाला आणि हा एन झाला. हा फॉर्म्युला आपण कुठला वापरणार डी वाय एक्स ऑफ एक्स रेस टू एन वापरणार. काय असतो तो एन एक्स एन मायनस 1 ह्याच्यावरती अप्लाय करायचा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट काय होईल मग डिवाइड एक्स ऑफ एल एच एसला काय वाय इज इक्वल टू डिवाइड एक्स ऑफ ही सगळी टर्म ई रूट एक्स डिवाइड बाय 1/2. हे जर तुम्हाला काढायचं आहे ते घ्या डिवाइड एक्स ऑफ ई रूट एक्स च्या डोक्यावरती घातांक 1/2 आहे बघा म्हणून इथं एक्स रेस टू एन वापरावं लागेल तुम्हाला. आणि लक्षात हा एक्स झाला रेस टू एन. एक्स म्हणजे हा सगळा ब्रॅकेट एक्स एन म्हणजे वरचा डोक्यावरचा 1/2 किमती टाका एन म्हणजे 1/2 एक्स कोण आहे हा सगळा आतला ई रेस टू रूट एक्स हा एक्स झाला तुमचा एन मायनस 1/2 इथं एनची व्हॅल्यू किती 1/2 मायनस 1. पण एक्स रेस टू एन जर इथं एक्स असतं तर आपला आन्सर थांबला असतं. एक्सपेक्षा वेगळा कोण आहे म्हणून त्याचा डेड गुणाकार घ्यायचा डिवाइड एक्स ऑफ ई रूट एक्स याचं डेड तुम्हाला परत घ्यावं लागेल. आता सोडून घ्या खाली सिम्प्लिफिकेशन बघा नुसतं 1/2 ई रूट एक्स तसाच अर्ध्यामधून एक गेला 1/2 म्हणजे किती अर्धा अर्ध्यातनं एक गेला किती होणार वजा अर्धा होणार म्हणजे त्याला वजा अर्धा होऊन टाकेल डायरेक्ट. हे तुम्ही तिरकं करू शकताय पण सिंपल लक्षात ठेवण्यासाठी हा अर्ध्यामधून एक गेला म्हणजे वजा अर्धा झाला इंटू डिवाइड एक्स ऑफ ई रूट एक्स काढायला लागेल तुम्हाला. डिवाइड एक्स ऑफ ई रूट एक्स मला शोधायचा आहे. डिवाइड एक्स ऑफ ई रेस टू एक्स तुम्हाला माहिती आहे किती असतो ई रेस टू एक्सच असतो. त्याचा वापर करा. मग आता काय पुढे टर्म डिवाइड एक्स ऑफ ई रूट एक्स तुम्हाला शोधायचा आहे. ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स म्हणजे ई रूट एक्स डेरिव्हेटिव्ह ई रूट एक्स असेल पण कधी जर एक्स असता तर एक्सपेक्षा वेगळा कोण आला आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह परत म्हणून डिवाइड एक्स ऑफ रूट एक्स. ई रूट एक्स तसाच रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती आहे डिवाइड एक्स ऑफ रूट एक्स 1/2 रूट एक्स असतो. त्यामुळे याच्या जागी मी काय टाकणार 1/2 रूट एक्स टाकणार. ई रूट एक्स इंटू 1 ई रूट एक्स होईल छेदात 2 रूट एक्स तसाच त्यामध्ये काय बदल करायचा नाही. म्हणजे डिवाइड एक्स ऑफ ई रूट एक्स किती मिळेल तुम्हाला ई रूट एक्स डिवाइड बाय 2 रूट एक्स. इथे पुढे किंमत टाका डिवाइड एक्स ऑफ ई रूट एक्स याची व्हॅल्यू जी आहे काय आहे इथं टाकली बघा याची व्हॅल्यू ही आली आता ई रूट एक्स डिवायडेड बाय 2 रूट एक्स. मग आता काय करायचं बघा छेदात 2 आहे इथं पण छेदात 2 आहे बेदुनी किती झाले 4 1/4 आला. आता वरती अंशात काय हा ई रूट एक्स रेस टू मायनस 1 आहे हा छेदात घ्या म्हणजे हा मायनस घातांक आहे तो खाली छेदात गेल्यावर काय होईल प्लस होईल. हा ई रूट एक्सचा घातांक वजा 1/2 आहे तो खाली घेतल्यावर छेदात ई रूट एक्सचा घातांक किती होईल तुमचा +1/2 होईल. ही संख्या मी काय घेतली अंशात आधी छेदात घेतली छेदात गेली इथला घातांक वजाचा अधिक झाला. वरती काय ई रूट एक्स तसाच ठेवला बेदोनी 4 केले इथला राहिले रूट एक्स तो बनला मी इथं बाहेर रूट एक्स. मग आता बघा काय झाले ही ई रूट एक्स 1/2 म्हणजेच काय त्याला आपण वर्गमुळात आणि इथलाही रूट एक्स आहे म्हणजे काय ना बघा फायनल आन्सर 1/4 ई रूट एक्स तसाच वरचा त्यात काय बदल करायचा नाही. ई रूट एक्स रेस टू हाफ आहे म्हणजे त्याला आपण असं करू शकतो ह्या टर्मला आपण काय करू शकतो हाफ म्हणजे वर्गमुळात करू शकतो आणि इथलं वर्गमुळात एक्स तसंच आहे. यांच्यामध्ये गुणाकार आहे म्हणजे या दोन्ही टर्म एकत्र करा म्हणून 1/4 ई रूट एक्स असाच त्यात काय चेंज नाही.
ही काय करा दोन्ही एकाच वर्गमूळातल्या, म्हणजे इथं ई रूट एक्स होईल आणि इथला एक्स, हे सगळं कशात जाईल तुमचं वर्गमूळ जाईल. हे तुमचं फायनल आन्सर इथं लिहितो मी. पण dy/x इज इक्वल टू काय आले फायनल आन्सर 1/4 ई रूट एक्स डिवायडेड बाय वर्गमुळात ई रूट एक्स इंटू एक्स, हे झालं तुमचं फायनल आन्सर. बघा ही NCERT लेवलची कमी आहेत. NCERT क्वेश्चन पेपर एक्झरसाइजमधली घेतलेली आहेत मी डायरेक्ट आहे अशी. y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ई रूट एक्स घेतला, डिफरन्शिएट केला विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्याआधी काय केलं मी ई रूट एक्स तसा ठेवला आतला, ही वर्गमूळ म्हणजे मी काय केलं त्याचा घातांक 1/2 केला समजण्यासाठी. आता डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिवाइड एक्स ऑफ वाय इज इक्वल डिवाइड एक्स ऑफ ही सगळी टर्म. डिवाइड एक्स ऑफ वाय म्हणजे डिवाइड एक्स इज इक्वल टू आता ई रूट एक्स रेस टू 1/2 हे तुम्हाला इथं फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे हा एक्स झाला आणि हा एन झाला. एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला काय असतो एन एक्स n-1. हा फॉर्म्युला याच्यावरती अप्लाय करा. इथे एक्स म्हणजे कोण आहे ई रूट एक्स आहे आणि एन म्हणजे कोण आहे 1/2 आहे. इथं सूत्रात टाका एन म्हणजेच कोण आहे तुमचा 1/2 म्हणजे एक आला. एक्स म्हणजे ई रूट एक्स, एन म्हणजे कोण 1/2 - 1 या सूत्रात टाकली किंमत आली एवढी. पण हे कधी पॉसिबल आहे जर एक्स असेल तर एक्स सोडून वेगळं कोण आलं ई रूट एक्स म्हणजे त्याचं परत डेरिव्हेटिव्ह डिवाइड एक्स ऑफ ई रूट एक्स. आता ही टर्म म्हणजे सोडून घेतली मी खाली 1/2 तसाच ई रूट एक्स तसाच. अर्ध्यातनं एक गेला किती राहिला -अर्धा. ही झालं याचं सिम्प्लिफिकेशन इंटू आहे असं. आता डिवाइड एक्स ऑफ ई रूट एक्स तुम्हाला काढायला पाहिजे. इथे बघा डिवाइड एक्स ऑफ ई रूट एक्स तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे म्हणून डिवाइड एक्स ऑफ ई रेस टू एक्सचा वापर करणार. डिवाइड एक्स ऑफ ई रेस टू एक्स म्हणजे त्याला आपण ई रेस टू एक्स म्हणतो. आपलं फाइंड आउट काय करायचं आहे डिवाइड एक्स ऑफ ई रूट एक्स काढायचं आहे इज इक्वल टू ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स म्हणून ई रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रूट एक्स. इथं एक्सपेक्षा वेगळा कोण आला रूट एक्स आला आहे म्हणून त्याचं परत डेरिव्हेटिव्ह डिवाइड एक्स ऑफ रूट एक्स. हा रूट एक्स काय झाला तुमचा स्टँडर्ड फॉर्म्युल्यामधली व्हॅल्यू झाली त्यामुळे याच्यापर्यंत डेरिव्हेटिव्ह तुमचं काढायची काही गरज नाही. ई रूट एक्स तसाच डिवाइड एक्स ऑफ रूट एक्सची व्हॅल्यू किती असते 1/2 रूट एक्स. याची जागा टाकली 1/2 रूट एक्स. ई रूट एक्स इंटू 1 ई रूट एक्स झाला छेदात 2 रूट एक्स आहे असं म्हणजे ई रूट एक्सची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली ई रूट एक्स डिवाइड बाय 2 रूट एक्स. व्हॅल्यू मी फक्त काढणार आहे इथं टाकणार कशाच जागी याच्या जागी टाकणार इथं टाकली बघा ई रूट एक्स डिवाइड बाय 2 रूट एक्स ई रूट एक्स डिवाइड बाय 2 रूट एक्स. वरच्यांचा गुणाकार आहे. आता त्याआधी बघा इथं 2 आहे छेदात इथं 2 आहे बेदोन्ही किती झाले 4. इथं लिहिलं मी 4. इथला ई रूट एक्स तसाच प्लस आहे तो. आता ई रूट एक्स ब्रॅकेटचा -1/2 आहे तो छेदात घ्या प्लस होईल म्हणून ई रूट एक्सचा काय होणार मायनस झाला इथं प्लस. इथला रूट एक्स तसाच 1/4 तसाच ई रूट एक्स तसाच आणि तुमची टर्म आहे अशीच. आता इथं बघा एक लक्ष द्या ई रूट एक्सचा रेस टू 1/2 आहे ते आपण स्क्वेअर रूटच्या भाषेत लिहूया. म्हणजे ई रूट एक्सचा काय घेतला मी इथं 1/2 घालवला आणि इथं वर्गमूळ केला. हा वर्गमूळ टाकला इथला वर्गमूळात एक्स आहे. दोघांचं वर्गमूळ असल्यामुळे गुणाकार असल्यामुळे दोघं संख्या काय होईल एकत्र येतील म्हणून 1/4 ई रूट एक्सचा वरच्या अंशातला तसाच छेदामध्ये काय होईल हे स्क्वेअर रूट आहे हे स्क्वेअर रूट आहे दोन्ही एकाच स्क्वेअर रूटमध्ये लिहूया म्हणून ई रूट एक्स इंटू एक्स होईल. म्हणजे हे झालं तुमचं फायनल आन्सर. मी इथं टाकलं 1/4 ई रूट एक्स स्क्वेअर रूटमध्ये ई रूट एक्स इथं रूट आहे बघा गडबडीत ई रूट एक्स इंटू एक्स ही व्हॅल्यू मी इथं अशी टाकली. सी युअर फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा y इज इक्वल टू कॉस इंटू ब्रॅकेट लॉग एक्स प्लस एक्स स्क्वेअर फाइंड डिवाइड एक्स. दिलं एक्झाम्पल ॲज लिहून घ्या लेट y इज इक्वल टू कॉस लॉग एक्स प्लस एक्स स्क्वेअर. डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. वी गेट काय होईल मग दोन्ही बाजूला डिवाइड एक्स ऑफ वाय होईल आणि इकडे डिवाइड एक्स ऑफ ही सगळी टर्म होईल. कॉस इंटू ब्रॅकेट लॉग एक्स प्लस एक्स स्क्वेअर होईल. आता डिवाइड एक्स ऑफ वाय म्हणजेच त्याला आपण डिवाइड एक्स असं म्हणतो इज इक्वल टू त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. कॉसचं डेरिव्हेटिव्ह पहिला माहीत पाहिजे कुठलं डिवाइड एक्स ऑफ कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह असते मायनस साइन एक्स. डिवाइड एक्स ऑफ लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहीत पाहिजे. डिवाइड एक्स ऑफ लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह असते 1/x आणि डिवाइड एक्स ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स रेस टू एनचं तुम्हाला सुद्धा माहीत पाहिजे nx n-1. हे 3 फॉर्म्युले माहीत असतील तर आन्सर सुटेल अदरवाईज सुटणार नाही. मग पहिला काय बघा डिवाइड एक्स ऑफ कॉस इंटू ब्रॅकेट लॉग एक्स प्लस एक्स स्क्वेअर. कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन म्हणून इथे येणार मायनस साईन. एक्स म्हणजे कोण हा सगळा आता ब्रॅकेटमधला लॉग एक्स प्लस एक्स स्क्वेअर हा इथला एक्स आहे. पण साईन एक्स आहे का नाही एक्स सोडून सगळं वेगळं आलं म्हणून ते वेगळा कोण आहे त्याचं परत डेरिव्हेटिव्ह लॉग एक्स प्लस एक्स स्क्वेअर हे तुम्हाला गुणाकारात घ्यावं लागेल. हे डेरिव्हेटिव्ह माहीत झालं की आन्सर संपल. म्हणजे काय मायनस साईन लॉग एक्स प्लस एक्स स्क्वेअर तसं ठेवायचं त्यामध्ये काय चेंज करत बसायचा नाही. आता डिवाइड एक्स ऑफ लॉग एक्स प्लस एक्स स्क्वेअर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. दोघांच्यामध्ये बेरीज आहे डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला सेपरेट करा.
म्हणून डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स येईल प्लस डी बाय डी एक्स ऑफ कोण येईल तुमचा एक्स स्क्वेअर, इथे एक्स स्क्वेअर. डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स काय असते 1/x, हे जाऊन टाकणं 1/x. आणि दुसरा कुठला डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते 2x असते. कसं आलं ते डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस्ट एनचा वापर करून काय फॉर्म्युला nx n-1 आपल्याला काढायचं आहे काय डी बाय डी एक्स ऑफ एक्सचा स्क्वेअर काढायचा आहे. इथे एक्स आहे, इथे n आहे, इथं स्क्वेअर आहे, इथे n आहे, इथं 2 आहे. कम्पेअरिंग केलं nची व्हॅल्यू तुम्हाला 2 मिळाली. या सूत्रात टाका n म्हणजे 2, x म्हणजे x इथला आहे असा n-1 2 - 1 होईल इथं 2 तसाच x तसा 2 - 1 1. कुठल्याही संख्येचा घातांक एक आपण राहिले तरी चालतो म्हणजे ना किती 2x इथे तुम्ही काढले 2x. आता डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर इक्वल 2x आणि डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स इक्वल 1/x या दोन व्हॅल्यू फक्त इथे टाका. फायनल आन्सर काय येईल मग -sin लॉग एक्स प्लस एक्स स्क्वेअर तसंच त्यामध्ये काय चेंज करत बसायला नाही. इथं काय असतो गुणाकार असतो ब्रॅकेटमध्ये डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स म्हणजेच 1/x प्लस डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजेच काय तुमचा 2x इथे येईल 2x. झालं हे तुमचं झालं फायनल आन्सर झालं डी बाय डी एक्स इथे तुम्हाला मिळालं. बघा काय केलं इथे 3 फंक्शन आहेत कॉस ए आहे, लॉग आहे, एक्स स्क्वेअर आहे. म्हणजे कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह -sin x, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x आणि एक्स रेस्ट टेनचं डेरिव्हेटिव्ह nx n-1 हे 3 फंक्शन इथं वापरायचे. दिलं एक्झाम्पल आहे असं लिहून घेतलं डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट काय डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ ही सगळी टर्म डी बाय डी एक्स ऑफ वाय म्हणजे डी बाय डी एक्स होईल इज इक्वल टू पहिला कोण आहे कॉस आहे, कॉसचं डेरिव्हेटिव्ह -sin x म्हणजे त्यांना -sin x म्हणजे हे सगळं ब्रॅकेटमधलं म्हणजे लॉग एक्स इंटू एक्स स्क्वेअर झाला. आता एक्स सोडून वेगळा आहे म्हणजे वेगळ्याच डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स प्लस एक्स स्क्वेअर इथे घ्यावं लागेल. ही टर्म -sin x लॉग इंटू हे आहे शिल्लक यात काय चेंज करायचं आता शेवटपर्यंत. फक्त आता इथलं डेरिव्हेटिव्ह सोडवायचं आहे. दोघांचं डेरिव्हेटिव्ह काढायचं दोघांमध्ये बेरीचा डेरिव्हेटिव्ह प्रत्येक सेपरेट करा गुणाकार आहे तसा बाहेर राहिला डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. ही टर्म आहे असले शेवटपर्यंत त्यात काही चेंज नाही. फक्त आता डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती असते 1/x इथं पण आहे बघा लॉग डेरिव्हेटिव्ह 1/x म्हणजे इथं टाकलं मी डायरेक्ट 1/x प्लस तसाच डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर किती काढला आपण 2x इथं टाकला मी 2x हे झालं तुमचं फायनल आन्सर. आता नेक्स्ट चॅनल बघा y इज इक्वल टू e⁻x फाइंड डी बाय डी एक्स की तुम्हाला इन जनरल सुद्धा माहिती आहे फॉर्म्युला पाठ असला तरी सुद्धा तुम्ही त्याचा आन्सर देऊ शकता. फक्त सोडवायची पद्धत म्हणून तुम्हाला सांगावले दिलं एक्झाम्पल ॲस लिहून घेतलं लेट y इज इक्वल टू e⁻x डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. अशीच एक्झाम्पल असतात ती कसं तुमचे रिकाम जागे असतात एक मार्काला. आता नवीन चालू झालं बघा स्कीम त्यामध्ये असले क्वेश्चन विचारतात 1 मार्कासाठी. मग डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ ही सगळी टर्म e⁻x डी बाय डी एक्स ऑफ वाय म्हणजे डी वाय बाय डी एक्स होईल इज इक्वल टू आता याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. मग फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला काय डी बाय डी एक्स ऑफ e⁻x ऑफ फॉर्म्युला e⁻x. मग डी बाय डी एक्स ऑफ e⁻x कसं काढणार तुम्ही e⁻x e⁻x एक्स पेक्षा वेगळा कोण आला आहे -x आला आहे म्हणून परत त्याचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ -x असं असतं इथे. नुसता एक्स असतं तर आपण e⁻x करून थांबलो असतो पण मायनस असल्यामुळे आपल्याला त्याचं पर्याय -xचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागलं. हा मायनस आहे बाहेर घेऊ शकताय मायनस बाहेर आला e⁻x तसा तिथला आणि डी बाय डी एक्स ऑफ एक्स किती असतो डी बाय डी एक्स ऑफ एक्स म्हणजे एक्स इथं जातो इथला एक्सला इथला डी एक्स कॅन्सल होतो म्हणजे राहते काय -e⁻x अशा प्रकारे येते ते. मी इथं काय टाकणार डायरेक्ट -e⁻x. सिम्पल एक्झाम्पलच बघा दिलं एक्झाम्पल ॲस लिहून घेतलं डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू एक्स केला डी बाय डी एक्स ऑफ वाय इक्वल डी बाय डी एक्स ऑफ ही सगळी टर्म. मग डी बाय डी एक्स ऑफ वाय म्हणजे डी ऑफ एक्स म्हणतो त्याला e⁻xचं डेरिव्हेटिव्ह काय असते e⁻x असतं आपल्याला काढायचं काय e⁻x फाइंड आउट करायचं आहे म्हणून e⁻x डेरिव्हेटिव्ह तसं e⁻x डेरिव्हेटिव्ह सुद्धा e⁻x एक्सपेक्षा वेगळा कोण आला आहे -x म्हणून डी बाय डी एक्स ऑफ -x घेतला. मग इथला मायनस आणि बाहेर दिलं बाहेर आलं इथला e⁻x तसाच. आता इथं करायला आत dx डिवाइड बाय dxला dx निघून गेला राहायला काय -e⁻x म्हणून याचं डेरिव्हेटिव्ह काय आलं एवढं. दिस इज युअर फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा y इज इक्वल टू साइन इंटू ब्रॅकेट लॉग एक्स फाइंड डी वाय बाय dx. 2 फंक्शन आहेत एक साइन एक्स आहे आणि दुसरा लॉग एक्स आहे. लिहून गणित घ्यायचं आहे असं लेट y इज इक्वल टू साइन ऑफ लॉग एक्स डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स काय होईल मग डी बाय डी एक्स ऑफ ही टर्म इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ ही सगळी टर्म साइन इंटू ब्रॅकेट लॉग एक्स. काय करणार तुम्ही डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स तुम्हाला माहित आहे का तर कॉस एक्स असतो
आणि दुसरा कुठला लॉग एक्स, त्याचं डेरिव्हेटिव्ह काय असते 1/x असते. मग dy dx म्हणजे dy dx होईल इज इक्वल टू, आता साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, म्हणून साइनचा डेरिव्हेटिव्ह मी घेणार कॉस एक्स कोण आहे इथं लॉग एक्स, म्हणून इथे येणार लॉग एक्स. इथं एक्स सोडून वेगळा कोण आहे लॉग एक्स, म्हणून त्याचं परत डेरिव्हेटिव्ह गुणाकारामध्ये dy dx ऑफ लॉग एक्स. सोपं एक्झाम्पल एकदम हे पण कॉस लॉग एक्स तसाच dy dx ऑफ लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x हे जागी टाकणार मी डायरेक्ट 1/x. आता वरती गुणाकार केला कॉस ऑफ लॉग एक्स डिवाइड बाय छेदात एक्स, हे झालं त्याचं dy/dx. बघा काय केलं मी, दिलं एक्झाम्पल आहे असं लिहून घेतलं y इज इक्वल टू साइन एक्स टू लॉग एक्स, डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स, वी गेट dy dx ऑफ y इज इक्वल टू dy dx ऑफ ही सगळी टर्म, dy/dx ऑफ y म्हणजे dy/dx इज इक्वल टू, आता पहिलं डेरिव्हेटिव्ह कोण काढायचं आहे साइन लॉग एक्स आहे, म्हणजे साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस, म्हणजे त्याला कॉस एक्स म्हणजे कोण लॉग एक्स, आणि ते एक्स आहे का ना एक्स सोडून वेगळा कोण लॉग एक्स, म्हणजे वेगळ्याचं परत डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy/dx ऑफ लॉग एक्स. मग कॉस लॉग एक्स तसाच dy/dx ऑफ लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x, म्हणजे ते ना तुमचं 1/x. वरती गुणाकार आहे म्हणून कॉस लॉग एक्स इंटू 1 म्हणजे कॉस लॉग एक्स, वरती अंश झाला छेदात काय येणार एक्स. दिस इज युअर फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल y इज इक्वल टू e रेज टू cos x, दिलं एक्झाम्पल ॲज लिहून घ्या लेट y इज इक्वल टू e रेज टू cos x, डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x, वी गेट काय मग dy/dx ऑफ y इज इक्वल टू dy/dx ऑफ ही सगळी टर्म e रेज टू cos x. dy/dx ऑफ y म्हणजे त्याला आपण dy/dx असं म्हणतो इज इक्वल टू e रेज टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे काय dy/dx ऑफ e रेज टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह e रेज टू एक्स असतं. मग काढायचं आहे काय dy/dx ऑफ e रेज टू cos x काढायचं, इथे एक्स म्हणजे cos x आहे, मग ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय असणार e रेज टू cos x डेरिव्हेटिव्ह e रेज टू cos x. पण इथे एक्स आहे का नाही वेगळा आहे म्हणून पर वेगळा कोण आहे cos x म्हणून त्याचं परत डेरिव्हेटिव्ह cos x तुमचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, इथं तुमचं डेरिव्हेटिव्ह थांबते म्हणून e रेज टू cos x तसाच dy/dx ऑफ cos x किती असतो -sin x असतो, आणि आपला फॉर्म्युला माहिती आहे dy/dx ऑफ cos x म्हणजे तुमचा किती असतो -sin x. मी तर टाकली व्हॅल्यू डायरेक्ट, यांच्यामध्ये काय म्हणजे गुणाकार आहे मायनस साइन पुढाला, गुणाकारात एक संख्या पॉझिटिव्ह एक संख्या निगेटिव्ह तर निगेटिव्ह असते, मग मायनस पुढाला e रेज टू cos x इंटू sin x होईल. काय मिळेल तुम्हाला दिले एक्झाम्पल आपण काय करतो आहे असं लिहून घेतो y इज इक्वल टू e रेज टू cos x, डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स, वी गेट काय होईल dy/dx ऑफ y इज इक्वल टू dy/dx ऑफ ही सगळी टर्म, dy/dx ऑफ y त्याला आपण dy/dx म्हणतो इज इक्वल टू e रेज टू cos x डेरिव्हेटिव्ह काढायचं. तुम्हाला e रेज टू x फंक्शन माहिती आहे, e रेज टू x डेरिव्हेटिव्ह काय असते e रेज टू x असते, फाइंड आउट काय करायचं dy/dx ऑफ e रेज टू cos x फाइंड आउट करायचं. e रेज टू x डेरिव्हेटिव्ह e रेज टू x, तसं e रेज टू cos x डेरिव्हेटिव्ह e रेज टू cos x आणि x पेक्षा वेगळा आहे म्हणून परत dy/dx ऑफ cos x, e रेज टू cos x तसाच dy/dx ऑफ cos x चं डेरिव्हेटिव्ह -sin x, इथं टाकलं -sin x म्हणून हा मायनस साइन मी पुढे घेतला मायनस e रेज टू cos x इंटू sin x, म्हणजे dy/dx ऑफ e रेज टू cos x तुम्हाला किती मिळाला एवढा इथं टाकला मी मायनस e रेज टू cos x इंटू sin x. दिस इज युअर फायनल आन्सर. So next example y is equal to e raised to x cube into 3x square, find dy/dx dx. दिले एक्झाम्पल असं लिहून घेतलं, डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x, वी गेट काय होणार मग दोन्ही बाजूला dy/dx द्या, dy/dx ऑफ y इज इक्वल टू dy/dx ऑफ सगळं काय टर्म असेल ती e रेज टू x क्यूब इंटू 3 इंटू x स्क्वेअर. आता dy/dx ऑफ y म्हणजे त्याला आपण dy/dx असं म्हणतो. तीन कॉन्स्टंट आहेत e रेज टू x क्यूब आणि x स्क्वेअर हे व्हेरिएबल आहेत, कॉन्स्टंट बाहेर येते गुणाकार असल्यामुळे, आतमध्ये राहिला dy/dx ऑफ e रेज टू x क्यूब इंटू x चा स्क्वेअर. आता यांच्यामध्ये दोघांच्यामध्ये गुणाकार आहे, प्रोडक्ट वापरायचं आहे, dy/dx तसंच 3 तसाच आतमध्ये, पहिलं तसंच e रेज टू x क्यूब तसाच, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह dy/dx ऑफ x स्क्वेअर प्लस दुसरा तसाच x स्क्वेअर तसाच, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह dy/dx ऑफ e रेज टू x. मग आता बघा काय होईल तर dy/dx इज इक्वल टू 3 कॉन्स्टंट तर तसाच राहील, e रेज टू x क्यूब सुद्धा तसाच राहील, त्यामध्ये काय चेंज होणार नाही. dy/dx ऑफ x स्क्वेअर तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल, dy/dx ऑफ x स्क्वेअर किती असतो तो 2x असतो, x रेज टू यांचा वापर करून तुम्ही काढल्याची मागाशी, त्यावेळेची व्हॅल्यू मी डायरेक्ट e रेज टू x स्क्वेअर टाकणार, सॉरी 2x टाकणार, आणि dy/dx ऑफ e रेज टू x क्यूब तुम्हाला काढायचं, dy/dx ऑफ e रेज टू x क्यूब हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, e रेज टू x डेरिव्हेटिव्ह e रेज टू x
म्हणून ई रेस टू एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह सुद्धा ई रेस टू एक्स क्यूब असेल आणि एक्सपेक्षा वेगळा एक्स क्यूब आहे म्हणून डी बाय डी एक्स ऑफ गुणाकारात एक्स क्यूब तुम्हाला घ्यावा लागेल. ई रेस टू एक्स क्यूब तसाच. आता डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब कसा आलाय तो किती येते आन्सर त्याचं 3x² येते. कसं येते ते बघा. आता डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन म्हणजे कोण आहे तुमचा फॉर्म्युला nx(n-1) काढायचं काय आपल्याला डी बाय डी एक्स ऑफ एक्सचा क्यूब काढायचा आहे. इथे एक्स आहे इथे एक्स आहे इथे एन आहे इथं 3 आहे. कंपेअरिंग करा यांची व्हॅल्यू तुम्हाला 3 मिळाली सूत्रात टाका. यांच्या जागी 3 टाकला एक्सचा तसाच ठेवला एक्स आहे म्हणजे इथे एक्स n-1 3 - 1 मग 3 तसाच एक्स तसा 3 - 1 म्हणजे किती 2 हे आपण इथं काढले बघा. टाका बघते डेरिव्हेटिव्ह आणि कुठलं डेरिव्हेटिव्ह राहिलं मग काय सांगितलं तुम्हाला मी डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. नेक्स्ट कुठला आहे डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर सेमच फॉर्म्युला. हा फॉर्म्युलाची जो आहे याच कंपेअरिंग इथं करा. एक्स आहे एन म्हणजे इथं 2 आहे. आता मग यांच्या जागी मी टाकणार 2 टाकणार. एक्स आहे जसा n-1 2 - 1 म्हणजे हा 2 तसाच एक्स तसा 2 - 1 म्हणजेच 1 घातक आपण आली तरी चालतो 2x म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू 2x आणि डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूबची व्हॅल्यू 3x². ह्या दोन व्हॅल्यू फक्त इथे पुट आउट करा. ई रेस टू एक्स क्यूब तसाच डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर किती काढलाय बघा 2x काढलाय त्यामुळे इथे येईल 2x प्लस एक्स स्क्वेअर तसाच डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह किती काढले आपण फाइंड आउट करून काढले बघा किती ई रेस टू एक्स क्यूबच असेल आणि पुढे कशा डेरिव्हेटिव्ह असल्यावर एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह किती काढले 3x². म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह किती काढले आपण ई रेस टू एक्स क्यूब इंटू 3x² इंटू 3x². आता फक्त सिम्प्लिफिकेशनचा पार्ट आहे बाकी काय जास्त विषय नाही यामध्ये. डी ऑड एक्स इज इक्वल टू 3 कॉन्स्टंट बाहेर येते तसं ठेवले त्यामुळे काही चेंज करत बसलं नाही आपण. आणि काय कॉमन काढू शकताय इथं ई रेस टू एक्स क्यूब आहे इथं ई रेस टू एक्स क्यूब आहे बाहेर घ्या. आतमध्ये कोण राहील मग इथं गेल्यामुळं 2x राहिला 2x प्लस प्लस इथला ई रेस टू एक्स क्यूब बाहेर काढलाय. इथं कोण आहे 3 तो 3 पुढे घेतला आम्ही x² आणि x² एक्स रेस टू बी झाले 4. एवढं तुमचा आन्सर सफिशियंट आहे. ज्यादा तर काय करू शकता इथं अनेक एक्स कॉमन करू शकता म्हणजे इथं काय 2 + 3x क्यूब होईल म्हणजे असं पण होऊ शकते काय डी वाय बाय एक्स इज इक्वल टू 3 ई रेस टू एक्स क्यूब इंटू एक्स आणि बाहेर घेऊ शकतो आपण. आतमध्ये राहील इथं 2 प्लस इथला एक्स गेला मग इथला एक्स 3 तसा इथला एक एक्स गेला मित्र राहील एक्सचा क्यूब. हे तुमचं फायनल आन्सर होऊ शकते. बघा काय केलं दिले एक्झाम्पल आहे असं लिहून घेतलं डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट काय होईल डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ ही सगळी टर्म. डी बाय डी एक्स ऑफ वाय म्हणजे त्याला आपण डी वाय बाय एक्स म्हणतो इज इक्वल टू 3 कॉन्स्टंट आहे बाकीचे 2 व्हेरिएबल आहेत 3 बाहेर घ्या डायरेक्ट बाहेर घेतलं मग डी बाय डी एक्स ऑफ कोण आहे एक्स रेस टू क्यूब इंटू एक्सचा स्क्वेअर 3 तसाच. आता दोघांच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह काढायचं गुणाकार आहे पहिलं तसंच ई रेस टू क्यूब तसाच दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस दुसरं तसंच एक्स स्क्वेअर तसाच पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स क्यूब. आता ब्रॅकेटमध्ये खाली टर्म आहे अशी लिहित आहे ई रेस टू क्यूब तसाच डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर किती आहे एक्स स्क्वेअर 2x त्यामुळे इथं टाकला आहे 2x प्लस एक्स स्क्वेअर तसाच डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स क्यूब किती काढले आपण ई रेस टू एक्स क्यूब इंटू 3x² ती व्हॅल्यू इथं टाकली मी ई रेस टू एक्स क्यूब इंटू 3x² टाकली. 3 कॉन्स्टंट बाहेर तसा ठेवला आहे इथं ई रेस टू एक्स क्यूब आहे इथं ई रेस टू एक्स क्यूब आहे कॉमन आहे बाहेर घेऊ शकता इथं बाहेर घेतला. आतमध्ये कोण राहिला इथलं बाहेर घेतल्यामुळे हा 2x राहिला प्लस इथला एक्स स्क्वेअर राहिला आणि इथला एक्स स्क्वेअर राहिला आणि 3 राहिले म्हणून इथं मी 3 लिहिला एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर एक्स रेस टू झाले 4 ब्रॅकेट पूर्ण. आता इथून सुद्धा आपण एक्स कॉमन काढू शकता दोघांच्या मध्ये म्हणून मी ते एक्स बाहेर घेतला 3 तसाच ई रेस टू एक्स क्यूब तसाच ज्यादा एक्स आहे तो एक बाहेर काढला ब्रॅकेटमध्ये 2 एक आहे 2 लिहिलं प्लस 3 तसाच ह्या एक्स रेस टू 4मधनं एक एक्स गेला मग इथं राहिले किती एक्सचा क्यूब त्यामुळे तुमचं इथे फायनल आन्सर. आता डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स क्यूब कसं आले ते तुम्हाला सांगतो. ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स म्हणजे ई रेस टू एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स क्यूबच पण इथं एक्स नसून कोणाला एक्स क्यूब वेगळा म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह परत घेतला एक्स क्यूब ई रेस टू एक्स क्यूब तसाच आणि डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब किती काढले आपण 3x² इथं टाकलं 3x² म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स क्यूबची व्हॅल्यू ई रेस टू एक्स क्यूब इंटू 3x² इथं टाकली बघा मग अशी आणि याच्यावर तुमचा येईल त्याचं फायनल आन्सर